एबीपी माझा वाला ताई साहेबांची तब्येत 3-4 दिवसांपासून डाऊन आहे. त्यांना दौरे देखील रद्द केल्याची माहिती समजते. काल राष्ट्रवादी अजित पवारांचा देखील फोन आला, अशा पद्धतीची एक माहिती माध्यमांमध्ये चर्चेत होते. काय याच्यामध्ये याची मला माहिती नाही, कारण का मी प्रजासत्ताक दिनाच्या पक्षाचेही कार्यक्रम होते, त्याच्यानंतर मी चव्हाण सेंटरमध्येही गेले होते, त्याच्यामुळे मला घरी कोणाचे फोन आले ह्याची फारशी काय माहिती नाही. पण तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने, प्रेमाने आणि शुभेच्छाने आज कालच्यापेक्षा त्यांची तब्येत आज खूप बरी आहे. डॉक्टरनी त्यांना 3-4 दिवस आराम करायला सांगितलं आहे. त्यांना घरी राहणं हे फारसं काही प्रिय नसतं आणि मला उद्धवजी अनेक वेळा चिडवतात की तुम्ही घरी त्यांना फारच त्रास देता म्हणून ते सारखे दौरे करतात. कालच उद्धवजींचा फोन आला होता आणि त्यांनी मला सांगितलं आता त्यांना 4 दिवस घरात कंपल्सरी ठेवाच बांधून येतात. त्याच्यामुळे ही इज मच बेटर. डॉक्टर्स क्लोजली मॉनिटर करतात. त्यांना चेस्ट कंजेशन आणि खोकला झालेला आहे, तरी ते दौरे करत होते. आता 3-4 दिवस मुंबईत घरी काल टेस्टची आम्ही केल्या. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा. इज मच बेटर. थँक्यू. तुम्ही आता म्हणालात की उद्धव ठाकरे साहेबांचा फोन आला होता, त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्या नेत्यांचा फोन आला? नाही, मी असल्या गोष्टी सांगत नाही. बाय दीज आर पर्सनल मोमेंट्स. त्याच्यामुळे खूप लोकांच्या प्रेमाने ज्या शुभेच्छा द्यायला फोन असतात आणि खरं आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं. ते दौरे कॅन्सल झाले म्हणून सगळ्यांना बाहेर खरं तर कळण्यात आलं. 3-4 दिवस लोकांनी ज्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी अतिशय मनापासून सगळ्यांचे आभार. मी नारा द्यायला इथे आलेलो नाहीये. आम्ही लोकांची सेवा करण्यासाठी, चांगली धोरणं करण्यासाठी आम्ही इलेक्शन लढत असतो. आम्ही पॉलिसी मेकर्स आहोत. त्याच्यामुळे खूप सिरियसली कालही 2-4 महत्त्वाचे महाराष्ट्राच्या ज्या अनेक लोकांनी अतिशय उत्तम काम अर्बन प्लॅनिंगमध्ये केलं आहे, त्याच्या काही मीटिंग्सही आज अर्बन प्लॅनर्स बरोबर घेतल्या. कारण का शेवटी ही मुंबई आपल्याला सगळ्यांनाच प्रिय आहे आणि खूप बेसिक काही ॲम्युनिटीज असतात. कारण का मीही लोकप्रतिनिधी म्हणून पुणे शहरामध्ये काम करते. तुमच्या अनेक चॅनल्सवर गेले 2-3 दिवस पुण्याच्या पाण्याच्या परिस्थितीवर खूप चिंताजनक अशा जी माहिती येते, कारण आम्हाला ती माहिती होती, आम्ही कधी ती बाहेर बोलत नव्हतो कारण लोक पॅनिक होतात. मग पण ज्या पद्धतीने पुणे शहर असेल, मुंबई तर वाढलेलीच आहे, बखाल शहरं होत आहेत आणि त्यातून पाणी, कचरा, ट्रॅफिक. काल एकच डेटा माझ्याकडे आला आहे पूर्णपणे आणि जो मी महाराष्ट्र सरकारला, मी काही टीका करायचं बोलत नाही आहे, पण मला याची माहिती मी महाराष्ट्र सरकारला विचारणार आहे की मोठे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स जेव्हा होतात तेव्हा मुंबईमध्ये खरंच कोणी डेटा अनालिसिस केलेला आहे की खरं किती लोक चालतात, किती लोक BSTनी जातात, किती लोक मेट्रोचा वापर करतात किंवा त्याचं एस्टिमेट आहे आणि किती लोक गाड्यांनी फिरतात आणि त्याचं एक कोरिलेशन. मी इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात अजिबात नाही. मी पूर्णपणे इन्फ्रास्ट्रक्चरला सपोर्ट करणारी आहे, पण ॲट द सेम टाईम कुठल्या निधी कुठल्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये टाकायचा याचा आढावा कधी या सरकारने घेतलेला आहे. रेल्वेमध्ये म्हणजे आता बजेट येतं आहे केंद्र सरकारचं. अश्विनी वैष्णवांना आम्ही सगळ्यांनी विनंती केली आहे की मुंबईची जी रेल्वे आहे, लोकल ट्रेननी लाखो नाही करोडो लोक त्यांनी फिरतात, त्याच्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी तुम्ही रोड इन्फ्रास्ट्रक्चर मेट्रोसाठी एवढे पैसे देता, पण मुंबई सबअर्बनसाठी त्याच्यावर होणारे ॲक्सिडेंट्स, त्याच्यावर होणारी गैरसोय याच्यासाठी केंद्र सरकारने ठोस काहीतरी निधी ह्या केंद्राच्या बजेट जो 1 तारखेला आहे त्याच्यामध्ये द्यावा अशी विनंती आम्ही अश्विनी वैष्णवांकडे दिलेली. एकतर सचिवांनी परस्पर निर्णय घेतलं असं जर मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट, पण जर एखादे मंत्री म्हणत असतील, मी स्वतः ऐकलेलं नाही त्याच्यामुळे, पण एखादा मंत्री जर असं म्हणत असेल तर हे चिंताजनक आहे. मी जरूर याची माहिती मी मंत्र्यांनाच फोन करून माहिती घेईन की बाबा असं तुमचं काही स्टेटमेंट आहे का, आणि असेल तर अतिशय चिंताजनक आहे. एका सशक्त लोकशाहीमध्ये एक म्हणजे त्याला एक पद्धत आहे कामाची आणि परस्पर जर या सरकारमध्ये निर्णय होत असतील ते अतिशय चिंताजनक आहे आणि याची नोंद आपणही घेतली पाहिजे आणि हे माननीय मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनात आपण आणून दिलं पाहिजे की अशा गोष्टी परस्पर तुमच्या सरकारमध्ये होत आहेत. रद्द झाली पाहिजे म्हणून काँग्रेस आणि ठाकरे गट मागणी करत आहेत. पक्षाची काय भूमिका आहे? नाही, महागाई आणि बेरोजगारी याच्यात जातीने सरकारने लक्ष घालावं अशी आमची आधी पण मागणी होती, म्हणजे इलेक्शन व्हायच्या आधीही.
आणि आजही इलेक्शन झालेलं एवढं मोठं मॅन्डेट या सरकारला मिळालेलं, एवढं मॅन्डेट, एवढा विश्वास लोकांनी दाखवल्यानंतर पहिलंच गिफ्ट लोकांना भाडेवाढ देणं हे किती योग्य आहे. किंवा आता अनेक एजंट स्कीम्स आहेत त्याच्यामध्ये झालेला भ्रष्टाचार आहे, मग त्याची इन्क्वायरी ते लावणार का. आणि म्हणजे मंत्रीच, राज्याचे कृषी मंत्री, मला खूप कौतुक वाटतं त्यांचं की त्यांनी ज्या पद्धतीने खूप सत्य ते चॅनल्सवर बोललेले आहेत की हो त्यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार हा शेतकऱ्यांमध्ये झाले, म्हणजे शेतकऱ्यांना फसवणूक या सरकारने केली याची कबुली जी त्या मंत्र्यांनी केली, हा खरंच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे. मी त्यांचे मनपूर्वक आभार मानते. आणि तोच धागा घेऊन मी पार्लमेंटमध्ये बोलणार आहे की महाराष्ट्राचे कृषी मंत्री म्हणतात की महाराष्ट्रामध्ये कृषी खात्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झालाय. हा आरोप मी एकटी करत नाहीये, राज्याचे कृषी मंत्र्यांनी ते कन्फर्म केलेलं आहे. त्याच्यामुळे आपण सगळेच भ्रष्टाचाराच्या विरोधात लढायला आम्ही सगळे एकच आहोत. त्याच्यामुळे भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र आणि देश करण्यासाठी त्यांनी दिलेलं स्टेटमेंट हे मी पार्लमेंटमध्ये टेबल करणार. पुण्याच्या स्थायी समितीचे अध्यक्ष